नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बेपोट्यो लक्ष द्या। आपलं चॅप्टर आज भूगोलात, ठीक आहे, जे बेसिक भारताचे भूगोलाचे चॅप्टर होते ते झाले। आता भूगोल आणि इकॉनॉमिक्समध्ये कॉमन एक चॅप्टर आहे, पण ज्याच्यात राज्यसेवेले 4 प्रश्न, कंबाईनले 5 ते 6 प्रश्न दरवर्षी विचारते असा टॉपिक आहे लोकसंख्या। 2021 ले भारताची लोकसंख्या मोजायला पाहिजे होती। भारतात दर 5 वर्षांना, किती वर्षांना, ठीक आहे, भारतात दर 5 वर्षांना हे पशुगणना होते, म्हणजे ढोरं मोजल्या जाते। किती वर्षांना? 5। दर 4 वर्षांना व्याघ्रगणना होते, वाघ मोजल्या जाते। आणि दर 10 वर्षांनं हे आमच्या इथं आहे हे लष्टान टोणे मोजले जाते, ठीक आहे। दर 10 वर्षांना का मोजले जाते? माणसं का मोजले जाते? हा, म्हणजे जनगणना केली जाते। 10 वर्षांना जनगणना, 5 वर्षांना पशुगणना, 4 वर्षांना व्याघ्रगणना। या देशामध्ये वाघाची संख्या किती आहे? 4 वर्षांना मोजली जाते। जनावरं किती आहे? मग त्याच्यात सगळेच आले, शेळी, मेंढी, उंट, गाढव, ठीक आहे। तुम्ही जे पाळीव प्राणी पाळता त्याची सगळ्याची गणना केली जाते 5 वर्षांना, त्याला पशुगणना म्हणते, ठीक आहे। हे लक्षात ठेवायचं। पशुगणना किती वर्षांना? 5, व्याघ्रगणना 4 आणि जनगणना 10, ठीक आहे। लक्ष द्या, चोट्यो इकडे लक्ष द्या। भारताची जनगणना सगळ्यात पहिले 1872 ला लॉर्ड मेयो या, ठीक आहे, गव्हर्नर जनरलनं केली। म्हणजे जनगणना बिनगणना, इंडियन पोस्ट, इंडियन रेल्वे हे जे आणलं हे इंग्रजांनी आणलं। जनगणना कशासाठी मोजायची? पहिला प्रश्न, का जनगणना ही कशासाठी मोजण्यात येते? या प्रश्न यालेच पाहिजे। लय लोकांच्या मनात येतच नाही हा प्रश्न। डायरेक्ट ह्या जनगणना वाचायला भिडते, रप रट्टा मार बाई, याच्यावर प्रश्न येते बाई, कच आपल्याला आलं पाहिजे बाई, ठीक आहे। पण जनगणना कशासाठी केली जाते हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। जनगणना करण्यामागचं का कारण आहे का आपण जनगणना करतो आणि प्रत्येक देश जनगणना करतो? कशासाठी करते? जनगणना नाही केली तर काय होते? लक्ष द्या, याच्यावरून माहीत पडते का समाजात काही बदल होणार आहे का सामाजिक। जसं आता स्त्रियांची जर भ्रूण हत्या वाढली, म्हणजे गर्भाशयातच ते मुलगा आहे का मुलगी आहे हे चेक केलं तर, आणि मुलगी आहे म्हणून, ठीक आहे, त्याला अवॉइड करायचं आणि, ठीक आहे, तिची हत्या करायची, अशा अनेक घटना भारतात नाही महाराष्ट्रातही झाल्या आणि मुलींचं प्रमाण कमी झालं। आता मुलींचं जर प्रमाण कमी झालं, पंजाब आणि हरियाणामध्ये, ठीक आहे, पंजाब आणि हरियाणामध्ये 1000, ठीक आहे, 1000 पुरुषामांग, ठीक आहे, 840च मुली होत्या, 160 पोट्टे बिना लग्नाचे राहत होते। तुम्हाला सांगतो, पंजाब हरियाणातल्या पोराले लग्नाले मुली नाही भेटल्या तर पोट्टे 40 वर्षाचे डेरट झाले आहे। आणि मग का करायचं? ठीक आहे, माणसाच्या 3 गरजा मानसशास्त्रानं पहिले सांगितल्या, ठीक आहे, अन्न, वस्त्र, निवारा। त्याच्यानंतर चौथी एक 5 गरजा सांगितल्या, चौथी एक महत्त्वाची गरज सांगितली, लैंगिक गरज। जर माणसाची लैंगिक गरज पूर्ण नाही झाली तर, ठीक आहे, माणूस, ठीक आहे, शॉर्ट टेम्पर्ड, मानसिक होऊ शकते। असं मी नाही म्हणून राहिलो, माझ्या वैयक्तिक मत काही नाही आहे याच्यात, ठीक आहे, तुम्हाला सांगून राहिलो आणि तुम्हालाही सांगून राहिलो, माझ्या वैयक्तिक मत काही नाही, मानसशास्त्राचं मत आहे हे, ठीक आहे। त्याच्यामुळे, आणि ज्या लोकांचं लग्न झालं नाही त्याच्या स्वभावात झालेला बदल ऑब्झर्व करता तुमच्या गावात, ठीक आहे। म्हणून त्याच्यापेक्षा, ठीक आहे, काही आता हे साधू संत याच्यावर बलात्काराचे आरोप होते, अगाऊचं ढोंग करायचंच कायले म्हणलं ते बाबा राम रहीम सारखं, ठीक आहे, म्हणजे प्रपंच करायचं, ठीक आहे, जमत नाही, मग तिकडं बाबा बनायचं आणि तिकडं बलात्कार करायचे आणि तिकडं मग गुन्हा दाखल व्हायचा, ठीक आहे। तर असे अगाऊचे धंदे काही करायचे नाही, गुपचाप लग्न करायचं आहे, लग्न करायचं। तर डायरेक्ट सामाजिक परिस्थिती बिघडली, 40 वर्षाच्या पोट्ट्याले पोरी भेटल्या नाहीच आहे। तुम्ही पंजाबच्या चौकात पाहिजा, मग हे पोट्टे चरस, गांजा, कोकेन, अफीम याच्या आहारी गेले आणि त्याच्यावर पिक्चर आला मग उडता पंजाब। का आला? हा, उडता पंजाबमध्ये हे सत्य परिस्थिती दाखवली आहे का पंजाबमध्ये नशेच्या आहारी पोट्टे का बरं गेले, ठीक आहे। त्याच्या मागचं लॉजिकल रिझन हे आहे का तिथं जे स्त्री पुरुषमध्ये तफावत झाली हे केव्हा माहीत पडन? जनगणना केल्याच्या नंतर किती महिला आहे, किती पुरुष आहे, 0 ते 6 वयोगटातील ह्याच मुली समोर मोठ्या होणार आहे, ठीक आहे। आणि मग 0 ते 6 वयोगटातील मुलं, त्याचं रेशोचं प्रमाण बरोबर आहे का? तरी भारत सरकार का म्हणते का 1000 पोराय मागं 950 पोरी असल्या तरी हे रेशो चांगला आहे म्हणते। अबे पण बयाडा, तरी 50 लोक का करायचं यायचं,
ठीक आहे. आता रशियामध्ये 1000 पोरायच्या मागं 1180 पोरी आहे. 180 पोरी जास्त आहे. मले कवा कवा विचार येते का हे जे एक्सेसवाले आहे, ठीक आहे, आपले इथं पोट्टे शिल्लक पडून राहिले, बिना लग्नाचे राहून राहिले, एका यायले एका जहाजात भराचं, ठीक आहे, आणि कुठं पाठवायचं. कारण इथं पोरीचे लग्न इथं कुवाऱ्या पोरी आहे. कुठं? रशियात. तिथं रशियाच्या मुलीले मुलं भेटत नाही, आमच्या इच्छा पोट्याले पोरी भेटून नाही राहिल्या. तर यायले आपण रशियन भेटून देऊ शकतो आपण, ठीक आहे. का भेटून देऊ शकतो? रशियन, ठीक आहे. तर मला म्हणजे असं माझ्या आयडिया चालू राहते माझ्या डोक्यात, असे विचार येणं अभ्यास करता करता, का बा हे जे बिना लग्नाचे भारतातल्या यायले एका जहाजात भराव आणि तिकडं रशियात नेऊन सायबेरियात सामूहिक विवाह सोया करून टाकाव यायचा. तर ठीक आहे, मस्त टॉपिक आहे. लोकसंख्या एव्हरग्रीन टॉपिक आहे, फक्त तो अभ्यासता आला पाहिजे तुम्हाला. सगळे टॉपिक इंटरेस्टिंग आहे. डोक्यामध्ये आयडिया तशा आल्या पाहिजे. माझ्या डोक्यात अशा अनेक आयडिया येत राहते, ठीक आहे. लोकसंख्या मग ते आकडे इकडे आपोआप लक्षात राहते, ते काही पाठगीट नाही करायला लागत. आता लक्ष द्या रे, ठीक आहे. हे पंजाब हरियाणाचं. आता आपल्याला 21ले जनगणना केली नाही तर ठीक आहे बा, कोरोना कारण होतं. पण कोरोना गेल्याच्या नंतर 3 वर्ष झाले तरी तुम्ही अजूनही जनगणना केली नाही. काऊन केली नाही बा? करायला पाहिजे. कारण जनगणना केल्यानं भारताची लोकसंख्या किती पटीनं वाढत आहे. आपण डेव्हलपमेंट त्याच्यासाठी कोणत्या सोयी सुविधा, ठीक आहे, करायला पाहिजे. एखादं शहर किती मोठ्या प्रमाणात वाढून राहिलं, मग सांडपाण्याच्या व्यवस्था कशा असायला पाहिजे, नळ्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशाला असायला पाहिजे, रस्ते कसे असायला पाहिजे, आपल्याला भविष्यात किती खर्च लागू शकतो. अजून लोकसंख्या खूप अचानक वाढत असेल तर त्याच्यावर कंट्रोल कसं ठेवता येईल, त्याच्यासाठी कोणत्या योजना लागू करता येईल, हे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येते. भविष्याचा विचार करता येते. लोकसंख्येसोबतच पुन्हा 150-200 कॉलम राहते, मास्तर लोकायला देते. टी व्ही आहे का त्याच्या घरी, फ्रीज आहे का त्याच्या घरी, जनावर आहे का त्याच्या घरी, कोणते जनावर आहे, किती शिकला आहे, मग तुमचं एज्युकेशन माहीत पडते का, कितपर्यंत शिकले आहे. मग याच्यासाठी ठीक आहे, शिकाचं प्रमाण, एज्युकेशन लिटरसी रेट कमी झाला असेल तर तो पुणे जिल्ह्यात झाला आहे, तिथं वाढवण्यासाठी कोणत्या स्कीम लागू करता येईल. ह्या सगळ्या सरकारले फ्युचर प्लॅन भेटते. का भेटते? आता लोक पहिले हम दो हमारे खंडीभरवाला प्रोग्राम होता भाऊ, डायरेक्ट खंडीभर म्हणजे 20. खंडीभर म्हणजे किती? 20. हे 20 लेकरं मशीन चालूच राहील एकामागं एक दरवर्षी, ठीक आहे. पंचवार्षिक योजना नव्हतीच, आता तरी पंचवार्षिक योजना आहे, ठीक आहे. पहिले दरवार्षिक योजना होती, ठीक आहे. दरवर्षी 1 लेकरू आलंच पाहिजे घरात, ठीक आहे. आता त्याच्यात एवढे लेकरं काऊन पैदा करे, तर आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हत्या. लग्न कमी वयात व्हायचं, आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हत्या, ठीक आहे. बालपणातच लग्न व्हायचं, त्याच्यामुळे माता मृत्यूचं प्रमाण जास्त होतं, बालमृत्यूचं प्रमाण जास्त होतं, ठीक आहे. याच्यावर जेव्हा सगळ्या आरोग्याच्या सुविधा जशा जशा वाढत गेल्या, आता भारताची लोकसंख्या खूप वाढली, ठीक आहे. 1960 ते 1970 या 10 वर्षात एवढी प्रचंड लोकसंख्या वाढली, त्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हणते. का म्हणते? विस्फोट. एवढी वाढली का काही विचारूच नका, ठीक आहे. हे लक्ष द्या रे. 1961 ते 1971 जेव्हा लोकसंख्या मोजली 24.80% ग्रोथ रेट होता, ठीक आहे. भारताच्या लोकसंख्येचा वृद्धी दर सर्वाधिक जास्त या वर्षात, याने लोकसंख्येचा विस्फोट म्हणते, ठीक आहे. एवढी लोकसंख्या वाढणं बरं नाही भाऊ, ठीक आहे. अवकातल्यासारखी लोकसंख्या वाढली, हे काय 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 कमी लोक होय का हे, ठीक आहे. एवढे लोक, ठीक आहे, रपारप वाढले, ठीक आहे. आता मग करायचं का, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, ठीक आहे. हे लोकसंख्या कशामुळे वाढली, त्याचं मेन कारण आहे का लोकांची मशीन चालूच होती लेकरं पैदा करायची, आणि आरोग्याच्या सोयीसुविधा वाढल्या होत्या. त्याच्यामुळे काय झालं का मृत्यूदर कमी झाला आणि जन्मदर का झाला तेवढाच राहिला. आणि जन्मातही जे माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर होता, ह्याही का झाला? थांबला. म्हणजे मृत्यूदरही कमी झाला आणि जन्मदर तेवढाच होता. त्याच्यामुळे बमाड लोकसंख्येचा का झाला? विस्फोट झाला, ठीक आहे. याले म्हणते लोकसंख्येचा विस्फोट. मग आपल्याला विचारते खालीलपैकी कोणत्या वर्षात भारताच्या लोकसंख्येमध्ये लोकसंख्येचा विस्फोट दिसून येतो, तर 61 ते 71 या 10 वर्षात लोकसंख्येचा का दिसून येतो? विस्फोट. बमाड वाढली, एवढी वाढली का काही विचारूच नका. तर ते कसं? हम दो, आता लोक आले आहे, लोक आले आहे हम दो हमारे दोवर. कसे आले? तर पहिले खंडीभर होते, मग खंडीभऱ्यावरून आले हम दो हमारी क्रिकेटची टीम, ठीक आहे. मग क्रिकेटच्या टीमहून आली हम दो हमारे कबड्डीची टीम,
ठीक आहे 7 लेकर. तुम्ही पहा ना आता तुमचे काका मामे कसे आहे, 4 बहीण 3 भाऊ, ठीक आहे ना, ठीक आहे 4 भाऊ 2 बहिणी, ठीक आहे अशी फॅमिली आहे ना असे. आणि ते जिवंत राहिले. त्याला काय वाटायचं जुन्या लोकायले का काय एखादी साथ आली, प्लेगची साथ आली, गचकली 2-3, ठीक आहे एखादी डायरियाची साथ आली, हागून उलट्याची गचकली 1-2, म्हणून मग मरतपर्यंत बुडाबुडीला 1-2 राहशील का बुडाबुडी बी चालली जाईल, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हत्या म्हणून, ठीक आहे प्रचंड जननदर भारतात होता. तो मग आरोग्याच्या सुविधा आल्यावर लोकायले जसं जसं समजलं तसं तसं लोकांना सुरू केलं. पण एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे एवढं लक्षात ठेवा 1952 नेहरू म्हणते, ठीक आहे नेहरूनं एक पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रम चालू केला. परीक्षेत प्रश्न विचारते चोट्टे हो, कोणत्या योजनेत कुटुंब नियोजनाची सुरुवात झाली? कुटुंब नियोजन हा कार्यक्रम 1952 पंडित जवाहरलाल नेहरूनं केलं. आणि त्यानं तर सगळ्यात खतरनाक फॅमिली प्लॅनिंग केलं. हम दो हमारे एकच केलं, ठीक आहे. अबे पंडित जवाहरलाल नेहरूनं एकच केलं ना, इंदिरा गांधी, ठीक आहे. आता आपल्या इकडं काही काही गावात 3-3 आहे, ठीक आहे. तो हम दो हमारे, मग आली डबल बॅडमिंटनची टीम, ठीक आहे. मग आली हम दो हमारी कॅरमची टीम, ठीक आहे. हम दो हमारे दो, आता हमारे दोवर आलं. मग याच्यावर काय केलं सरकार, लोकांना लेकरं पैदा करण्यात कंट्रोल असलं पाहिजे. तर इथं जबरदस्ती करता येत नाही, ठीक आहे. हा विषय पर्सनली आहे. लोकायला असं नाही म्हणतात तुका 2च पैदा कर, साल्या नाही 3 पैदा करशील तर तुले मारीन, तुला लेकराले मारीन. नाही, लोक मग निवडणुकीत त्याले, ठीक आहे घंटे दाखवते, ठीक आहे. म्हणून त्याले काही बोलता येत नाही. त्याले हा विषय प्रेमानं हाताळण्याचा आहे, ठीक आहे. तुम्ही लेकरं किती पैदा करावे याच्यावर बंधनं एकदम, ठीक आहे असं दम डापट करून आणता येत नाही. हा विषय प्रेमानं घ्यायला लागते. इंदिरा गांधीनं हा विषय जबरदस्तीनं घेतला तर लगेच निवडणुकीत पाळलं इंदिरा गांधीले, ठीक आहे. हो 1952 ठीक आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम चालू केला. कोणता कार्यक्रम म्हणलं? कुटुंब नियोजन कार्यक्रम. कोण चालू केला? नेहरूनं. नेहरूनं सांगितलं का लेकरं, ठीक आहे नियंत्रण ठेवा लेकरं पैदा करण्यात, त्यासाठी स्कीम आणल्या. लोक आता तुम्हाला सांगतो लोकांना लेकरं कमी पैदा केले पाहिजे म्हणून निवडणुकीत 2 लेकराच्या वर, ठीक आहे लेकरं जर तुम्ही पैदा केले असेल, लहान कुटुंब अधिनियम 2000, ठीक आहे 2000 नुसार 2005 नंतर जर तुम्ही 2 लेकरं जास्त 2 पेक्षा जास्त लेकरं पैदा केले असेल तर तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. हे लक्षात ठेव जा. पाहिजे तुम्हाला भविष्यासाठी सांगून राहिलो. नाही तर सर पहिले 1 झालं मग 2 झाले तर जी, ठीक आहे तर त्याला तू जबाबदार नाही आहे, ठीक आहे. तर तसं चालते हा, ते ऑप्शन आहे त्याच्यात, ठीक आहे. सर पहिल्याच अटेम्पमध्ये 2 झाले तर पहिल्याच अटेम्पमध्ये 2 लेकरं झाले तर दुसऱ्या अटेम्पमध्ये नाही करता येत. मग नोट दुसरा अटेम्प्ट, ठीक आहे दुसरा अटेम्प्ट खतम, ठीक आहे. तर ठीक आहे अबे हो ना बे, ठीक आहे. तर मग तुम्हाला आता सांगून राहिलो निवडणुकीत उभं राहता येत नाही. तुम्ही सिलेक्ट झाले का तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लहान कुटुंब अधिनियमाचा एक फॉर्म भरून घेते, ठीक आहे. स्वतःच्या सहीचं, ठीक आहे प्रतिज्ञापत्र का मी लहान कुटुंब अधिनियम 2000 नुसार 2005 नंतर, ठीक आहे 2005 नंतर, ठीक आहे मी 2 लेकरं भविष्यात पैदा करणार नाही. जर केले तर माझी नोकरी जाईन, ठीक आहे. आणि तुनं जर नोकरीवर असताना 2 पेक्षा जास्त लेकरं पैदा केले तर तुझी नोकरी जाते. त्याच्यामुळे मग नोकरी भेटत नाही बा, निवडणुकीत उभं राहता येत नाही बा, कोणत्या योजनेचा फायदा भेटत नाही बा. म्हणून मग लोकांना आता काही केल्याशिवाय इलाज नाही. आता महाग बी झालं शिक्षण लेकरायचं म्हणून लोक जाऊ दे बा, ठीक आहे 2च लेकरं पैदा करायचे. आता तर लोक आता 1च पैदा करायला लागले, ठीक आहे. पण 2 पाहिजे, एक ऑप्शनमध्ये पाहिजे, ठीक आहे. कारण एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, मेलं एखादं, काही सांगता येते का? उपद्व्यापी पोट्टे राहते, उभ्यानं गाड्या कुदवते, झाला ॲक्सिडेंट, गेलो पोहाले, ठीक आहे मायबापाले माहीत नाही, पोट्यासोबत पोहाले केक घेऊन तिथं जाते, ठीक आहे बोर धरण रिधोरा उतरते धरणात, फसलं गायात, मेलं, नाही पोहता आलं, मेले आहे ना असे, ठीक आहे. मग काही तर एकटेच पोट्टे होते मायबापाले. म्हणून ठीक आहे हे जे आहे हे उपद्व्यापी पोट्टे राहते. म्हणून ऑप्शनमध्ये 1 पाहिजे, ठीक आहे. म्हणून 2 लेकरं पैदा करायचे, ठीक आहे. 3 नाही चालत, किती नाही चालत. हां तुमच्यासाठी सांगून राहिलो, कामाचं आहे बरं. उभं नाही राहत आहेत निवडणुकीत, ग्रामपंचायत नाही तुमच्या गावात जर
एखादा उमेदवार उभा राहिला आणि त्याला 3 लेकरं आहे 2005 नंतर, बस लगेच फॉर्म भरल्याबरोबर त्याला फॉर्म बिम भरू द्यायचं आणि बस फॉर्म भरला, शेवटली तारीख गेली का ऑब्जेक्शन घ्यायचं. ठीक आहे, डायरेक्ट ऑब्जेक्शन. मग तुम्ही दोघंच उभे आहे, फॉर्म बिम भरू द्यायचं, त्याचं नाव घेऊ द्यायचं, मग ऑब्जेक्शन घ्या. साहेब याला 3 लेकरं आहे, हो बे. तर झालं. मग आता 2 जण उभे आहे, डायरेक्ट तो निलंबितच होते, डायरेक्ट त्याचा फॉर्म कॅन्सल, तो लिस्टीतून कट. तुम्ही बिनविरोध निवडून येता. डोकं चालवा लागते तिथं. हां, म्हणजे ते गेम तुम्हाला करता आला पाहिजे बरोबर. त्याचा फॉर्म तोपर्यंत नाही करायचा जोपर्यंत त्याचं नाव येत नाही. ठीक आहे, त्याचं नाव आलं का मग त्याला गायब करायचा. ठीक आहे, तर असं आहे. म्हणजे लक्षात ठेवजा, भविष्यात कामी येईन तुम्हाला. तर लक्ष द्या रे. 1900 हे लक्ष द्या, ह्या लोकसंख्येचा विस्फोट झाला. केव्हा झाला लोकसंख्येचा विस्फोट? 71. केव्हा झाला? 71. माहीत पडलं का या 10 वर्षात बम लोकसंख्या वाढली. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होती. ठीक आहे, आणि हिचा पोरगा होता संजू बाबू. ठीक आहे, संजय, शॉर्टकटमध्ये संजय. ठीक आहे, तर आता संजय ह्या लहान पोरगा. ठीक आहे, राजीव गांधी हा मोठा पोरगा. पण राजीव गांधीले राजकारणात इंटरेस्ट नव्हता. हे दोघंही पायलट होते. तर राजीव गांधी इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होता. ठीक आहे, तो तर त्याची नोकरी करत होता. पण याले खूप इंटरेस्ट होता. कोणाले? संजूले. तर बाबू ह्या संजूकडे मायच्या समोर. ठीक आहे, आणि ह्या तुफान पायलट होता. याची आई सत्तेत असताना ह्या इंडियन एअरफोर्सची विमानं उडवायचा, त्याच्यात कूट मारून. ठीक आहे, तर आता ह्या जो बाबूसाहेब होते संजू भाऊ. ठीक आहे, तर हे जे संजू भाऊ होते हे लोकसंख्या वाढली आणि 1975 इंदिरा गांधींना आणीबाणी लावली होती. ठीक आहे, का लावली होती? आणीबाणी लावल्यावर विषय असा झाला, आता यायच्यापाशी पूर्ण चाब्या आल्या होत्या. यायनं काय केलं, लोकांच्या घरचं अन्नधान्य उचलून आलं. 10 लोक जमा नव्हते होऊ देत एका जागी. कोण? इंदिरा गांधी. त्या 10 लोक जमा झाले का सोटेच लावे. ठीक आहे, CRPC 144 लागू होतं, संचारबंदी. ठीक आहे, एका जागी जमा व्हायचं नाही, जमावबंदी करून टाकली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर इंदिरा गांधीच्या विरोधात पेपरले न्यूज नाही देत आहे. छापाचं असन तर कलेक्टरले दाखवा लागे. इंदिरा गांधीच्या विरोधात काही असन तर डायरेक्ट पेपरच्या ढोबरसहित जमा करे त्याचं. ठीक आहे, संपादकासहित. म्हणून पेपरवाले विरोध करे. इंदिरा गांधीचा विरोध आणीबाणीच्या काळात पहिलं पेज वर्तमानपत्राचं कोरं सोडे. ठीक आहे, इंदिरा गांधीचा विरोध म्हणून. तुफान होती इंदिरा गांधी. इंदिरा गांधीला बस एवढाच डाग लागला आहे. ठीक आहे, तिची निवडणूक इल्लिगल ठरवली होती हायकोर्टाने इलाहाबाद. ठीक आहे, आता आपलं पंतप्रधान पदच जाते बा, म्हणून मग तिनं आणीबाणी लागू केली. तर हे आणीबाणी लागू केली. त्या आणीबाणीत 1976 ठीक आहे, 1976 ठीक आहे, पहिल्यांदा भारताचं लोकसंख्या धोरण जाहीर केलं. स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्ली. ठीक आहे, कोण? स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्ली संजय गांधीनं, का कोणही ठीक आहे 2 पेक्षा जास्त लेकरं पैदा करायचे नाही. हम 2 हमारे 2. ठीक आहे, तर भाऊ इथं जबरदस्ती नाही चालत ना, कुठेही जबरदस्ती केली जमन का? ठीक आहे, हे पर्सनल विषय आहे का नाही? तर त्याच्यामुळे हे बेडरूममधले विषय असल्यामुळे ते तिथंच ठेवलेले बरे. तर विषय असा झाला का लगेच 78 जे आणीबाणी निघाल्यानंतर इलेक्शन झालं तर काँग्रेस पडली आणि जनता दलाचं पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार निवडून आलं. ठीक आहे, तर पहिलं लोकसंख्या धोरण जाहीर केलं होतं. कोण? त्यावेळेस इंदिरा गांधीच्या काळात. इंदिरा गांधी पंतप्रधान होती आणि याच्यात जबरदस्तीनं कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला. का राबवला म्हणलं? जबरदस्तीनं म्हणजे कसा? आता लोकसंख्येवर कंट्रोल आणायचं कसं? तर आता ह्या आहे. ठीक आहे, हिमांशू. आता हिमांशू समजा ठीक आहे PSCत आला, प्रायमरी हेल्थ सेंटरले. डॉक्टर साहेब सर्दी झाली जी थोडंसं व्हायरल झाल्यासारखं वाटते. डायरेक्ट याचं फॉर्मवर सही घ्यायची, ऑपरेशन थिएटरला न्यायचं, डायरेक्ट याचं ठीक आहे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून टाकायचं डायरेक्ट. जबरदस्तीनं याचं कुटुंब नियोजनाचा प्रोग्राम लावून टाका. त्याला विचारे नाही तो लग्न झालं का नाही झालं. लग्न झाल्यावर बायको आणल्यावर याले लेकरं नाही झाले 4 वर्ष, तेव्हा ह्या दवाखान्यात चेक करायला गेला, तेव्हा याले माहिती तुला तू आता पहिलेच ऑपरेशन झालंय कवाची.
ठीक आहे. मग आता हे माझ्या गावात आहे 2 कॅन्डिडेट जिवंत आहे. 1975च्या आणीबाणीच्या वेळेस जबरदस्तीनं कुटुंब नियोजनाचा प्लॅन केलेले लोक आहे. ठीक आहे. डायरेक्ट, ठीक आहे, डायरेक्ट त्या माणसाचं ऑपरेशनच करून टाकलं. ठीक आहे. आणि त्याला आता आयुष्यभर लेकरं नाही झाली, बिचारा गाई लागते. कोलाम पुढावरचा आहे. ठीक आहे, कोलाम माणूस आहे. आता ते काही सरकारच्या विरोधात आहात तर असं केलं म्हणलं सरकारनं जबरदस्तीनं, म्हणजे लग्न झालेल्याचे केले बा 2 लेकरं झाले पैदा, त्याचा काही विषय नाही. पण ज्याचे लेकरं बी नाही त्याचं बी करून टाकलं. ठीक आहे. कितीची उपास होय त्याला मग माहीत पडलं. ठीक आहे. तर लोकांनी पाळलं ना मग. तर या विषयात जबरदस्ती करता येत नाही. का करता येत नाही? जबरदस्ती करता येत नाही. ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या. ठीक आहे. आता 1976 लक्ष द्या रे. 1976 जेव्हा पहिलं लोकसंख्या धोरण जाहीर झालं, ठीक आहे, तर त्या लोकसंख्या धोरणामध्ये सांगितलं होतं का आपली लोकसंख्या कधी स्थिर होईल. ठीक आहे. तर लोकसंख्या स्थिर म्हणजे का, तर खूप जास्त डिफरन्स राहणार नाही. आता लक्ष द्या. 2001 लोकसंख्या मोजलीत आपली लोकसंख्या होती 102 करोड. ठीक आहे. आणि 2011 मोजली तर 10 वर्षात झाली 121 करोड. म्हणजे जवळपास किती लोकसंख्या वाढली? 20 करोड. अबे किती वाढली? ठीक आहे, 19 करोड वाढली. किती वाढली? 19 कोटी लोक वाढले आपल्या देशात. किती म्हणजे किती वर्षात? 10 वर्षात. अबे लय झालं नाही. ठीक आहे. 1 करोड वाढले तर स्टेबल झाली म्हणता येईल डायरेक्ट. ठीक आहे. मग तुम्हाला सांगतो आता सध्या आपली लोकसंख्या मोजली नाही. आपली लोकसंख्या मोजल्याबरोबर आपण जगात पहिल्या क्रमांकावर येतो. तसं युनोनं जाहीर केलं आहे का भारताची लोकसंख्या आता चीनपेक्षा वाढलेली आहे. चीनची लोकसंख्या 143, ठीक आहे, कोटी होती, म्हणजे 1,43 करोड. तर भारताची लोकसंख्या, ठीक आहे, 1,43 करोडच्या वर गेलेली आहे. म्हणजे चायनापेक्षा आपण पुढं गेलेलो आहे. म्हणजे आपण एका गोष्टी चायनाला मागं टाकलं. ठीक आहे. ते म्हणजे लोकसंख्या. पण लोकसंख्येच्या विषयात जबरदस्ती करता येत नाही. का म्हटलं? लोकसंख्येच्या विषयात जबरदस्ती करता येत नाही. आता काहून करता येत नाही त्याचं कारण बी आहे. मी तुम्हाला सांगितलं ना का हा विषय सेन्सिटिव्ह आहे. तुम्हाला लोकायले प्रेमानं घ्या लागन. कशानं घ्या लागन? प्रेमानं. जबरदस्ती केली का लोक उरावरच बसते रे बा. त्याच्यामुळे हां, आता लक्ष द्या. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता जेव्हा इकडे लक्ष द्या. ठीक आहे. आता जेव्हा, ठीक आहे, लोकसंख्या 1976चं लोकसंख्या धोरण आलं तर, ठीक आहे, तेव्हा लोकसंख्येवर कंट्रोल ठेवलं. आणि आता भारत सरकार म्हणते का आपली लोकसंख्या जेव्हा 2000, आता लक्ष द्या रे, पा लोकसंख्या हा विषय एका दिवसाचा नाही आहे. आता प्लॅनिंग केलं तर 100 वर्षांना रिझल्ट भेटते. नाही ना सर, आताचाच तर विषय आहे. ठीक आहे. पण तुम्हाला आता मी लोकसंख्याचं धोरण भारत आणि चायनाचं जर समजून सांगितलं तर तुम्हाला लगेच समजेल. आता भारतानं कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम केव्हा चालू केला? 52. केव्हा चालू केला? हा, लोकसंख्येवर कडक नियंत्रण 1976 आणीबाणीच्या काळात आणली लोकसंख्या धोरणात. आता 2000 साली जेव्हा लोकसंख्या भारताची मोजणं सुरू झाली
तो ठीक आहे तर भारतानं ठरवलं का आता कोण्या हालतीत आपण 2046 पर्यंत आपण भारताची लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणू, म्हणजे स्थिर होईल. का होईल? खूप वाढणार नाही, खूप कमी होणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं का आता सांगितलं का 2001 ले किती होती म्हणलं 102 करोड किती, आणि 2000 ठीक आहे 11 ले किती झाली का म्हटलं 2011 किती झाली 121 करोड, 19 कोटी वाढली. एखादा करोड वाढली तर ठीक आहे बा, 50 लाख 1 करोड ठीक आहे 1.5 करोड 2 करोड, पण डायरेक्ट 10% लोकसंख्या वाढून राहिली. हे लय अकातल्यासारखी झाली. एवढी लोकसंख्या वाढायला पाहिजे नाही. मग आता त्याच्यात भारतातले लोक लाजाळू गिजाळू आहे म्हणते. मले तर अजिबात वाटून नाही राहिले भाऊ. ठीक आहे कायचे भेंड्याचे लाजाळू होय बे, हे एवढा ग्रोथ रेट. ठीक आहे 19 कोटी नवीन लोक पैदा केले, काही लाजाळू गिजाळू काही आहे नाही. ठीक आहे म्हणजे लेकरं पैदा करण्याच्या बाबतीत तर अजिबातच नाही. ठीक आहे मग लाजीरवाणी गोष्ट आहे भाऊ. ठीक आहे मग आता लक्ष द्या रे अबे बंद्या लक्ष द्या 19 कोटी लोकसंख्या आहे यूपीची, आणि बंद्या युरोप खंडाची लोकसंख्या 19-20 कोटी आहे. म्हणजे बंदा युरोप बसते कुठं युपीत. यूपीची लोकसंख्या एका युरोप खंडा एवढी आहे. बरं अमेरिका आपल्यापेक्षा 2.5 पट मोठा आहे, 3 पट मोठा आहे क्षेत्रफळानं, आणि लोकसंख्या किती फक्त 35 कोटी. किती कोटी 35 कोटी. हाय का नाही लाजीचा धंदा. आपलं क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत पाहिलं 3 छटाकभर क्षेत्रफळ आहे, आणि लोकसंख्या टोकातल्यासारखी. काही विचारलो जगाच्या 17.5% लोकसंख्या आपल्या देशात आहे 11च्या जनगणनेनुसार. तुम्ही विचार करा का किती लोक आहे भारतात. मी मग जागा कमी आणि लोक जास्त होऊन राहिले. ठीक आहे मग वेळ आपण येते. मग एका बापाचे 4 लेकरं, वावर किती 4 एकर. मग काय एका एकरात का लावशील उपड पराठी पेरगू. ठीक आहे अभि 1 एकर वाटणी येऊन राहिलं. ह्यात तिकडं गेले तुम्ही ठीक आहे पश्चिम महाराष्ट्रात तर गुंठ्यानं जमीन आहे लोकांच्या. ठीक आहे 1 गुंठा म्हणजे किती तर 1/2 एकर. 1 गुंठा म्हणजे 40 एका एकरात 40 सारखे भाग केले तर 1 भाग. 10 गुंठे म्हणजे 1/2 एकर. 40 गुंठे म्हणजे 1 एकर. 40 गुंठे म्हणजे किती एकर जागा ते 1 एकर. 1 गुंठा म्हणजे 1033 स्क्वेअर फूट एवढी जमीन. ठीक आहे 1 गुंठा म्हणजे असं समजा हे आपलं हे आहे ना हॉल, हे 1 गुंठा जागा झाली. एवढी जागा 1 गुंठा. ठीक आहे संपलं 1 गुंठा जागा. तो म्हणते एका गुंठ्यात कांद्या लावला मी. आता काय भेंड कांदे होणार आहे याच्यात एवढ्या जागी. ठीक आहे मग हे कशामुळे झालं, हे लेकरं एवढे पैदा केल्यामुळे डिवायडेशन जमिनीचे तुकडे झाले. मग जमीन तेवढीशी जमीन वाहता येत नाही बरोबर. ठीक आहे मग आता पाहणं आता भारतानं कवा चालू केलं ठीक आहे लोकसंख्या कंट्रोल 52 पासून. ठीक आहे आता 2002 ले भारत सरकार म्हणते का भारताची लोकसंख्या 2046 पर्यंत 45 पर्यंत 46 पर्यंत स्थिर होईल. जशी 11ची आकडेवारी आली नाही चुकलं वाटते. आपली लोकसंख्या आता 2070 ले कंट्रोल मध्ये येईल असं सरकार म्हणते, म्हणजे स्थिर होईल. मला नाही वाटत. आता तुम्हाला सांगतो आता भारताची लोकसंख्या 21 कोटी होती ना. आता 2021 ले जर लोकसंख्या मोजली असती 21 ले बरोबर मोजली असती तर मी तुम्हाला सांगतो भारताची लोकसंख्या 134 कोटीच्या घरात भरली असती. ठीक आहे किती कोटीच्या घरात. आता त्याच्यानंतर ठीक आहे 3 वर्ष उलटली. आता भारताची लोकसंख्या 34-35 करोडच्या जवळपास असते 135 करोड. ठीक आहे आता भारताची लोकसंख्या किती भरून तर आता भारताची लोकसंख्या युनो म्हणते 143 करोडच्या वर गेली आहे. ऑब्विसली जाऊच शकते. 3-4 वर्ष तर लोटून गेले तर 3-4 वर्षात एवढा तीर मारतोच आपण. ठीक आहे तर मी नाही म्हणून राहिले युनोची आकडेवारी आहे 143 करोडच्या वर गेली. 1 अब्ज 43 करोड.
एवढी आबादी आहे भारतात, म्हणून आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलोअर लय भेटते. ठीक आहे, त्या युरोपात लोक लंगलंग मरमर करते पण त्याला फॉलोअर नाही भेटत. इथं आलं काय मुंबई माकोड्यासारखे लोक. ठीक आहे, जिकडं तिकडं असे लोक. ठीक आहे, एवढी लोकसंख्या असल्यावर फॉलोअर भेटत नाही का? विशेष नाही, कामधंदेच कोणते? जिओ डालो रिचार्ज और देखो. तर आता लक्ष द्या. मग आता 52ले सुरू केलं. भाऊ किती वर्ष लागले का? 125 वर्ष होऊन राहिले, पण अजूनही कंट्रोलमध्ये याचा विषय नाही. याच्यावर प्रश्न आलाय 2 वेळा. 2000 सालच्या लोकसंख्या धोरणानुसार भारताची लोकसंख्या कधी स्थिर होईल हे भारतानं ठरवलं होतं 2046. ठीक आहे, 11ची जनगणना जेव्हा आली तर ते लगेच लक्षात आलं सरकारच्या नाही जमत रे बा 46, तर ते वर्ष वाढून का गेलं 70. का गेलं 70? तो काय प्रोग्राम ठीक आहे सॉल्व नाही होत. ठीक आहे, आता लक्ष द्या, लोकसंख्या तसा विशेष तसा आहे तो. तर आता हे समजलं का तुम्हाला? पोरो समजलं का हे? आता लक्ष द्या, आता विषय काय? तर हे लोकसंख्या याच्यासाठी मोजण्यात येते का भविष्याचे वेध लक्षात येते. किती लोकांसाठी नोकऱ्या निर्माण करा लागन, किती लोकांसाठी रोजगाराचे साधनं, मग कंपन्याचं इन्व्हेस्टमेंट, MIDCत कंपन्या, पोरायले रोजगार, शिक्षणाच्या सोयीसुविधा, लोकांचं प्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी सरकारले का करता येते? ठीक आहे, त्याचं प्लॅनिंग करता येते. जसं आता लोक प्लॅनिंग करते का आपण 2 लेकरं ठेवू. आता पहिलं झालो, ठीक आहे, पहिलं झाल्यावर आता दुसरं कवा करायचं तू सांग. जर लेकराले 1च वर्ष राहिलं आणि चुकून बाई घरची प्रेग्नंट झाली, कसं जी थांबून जाऊ ना आपण थोडंसं. थांबतं का? ठीक आहे, मग पुन्हा डॉक्टरकडं, मग ते अबॉर्ट करते. ठीक आहे, मग पुन्हा 2-3 वर्षानं. ठीक आहे, मग ते बरोबर 1 लेकरू आता पैदा केलं का 4 वर्षाचा डिफरन्स ठेवते. मग बरोबर प्लॅनिंगनं 4 वर्षानं दुसरं, म्हणजे बरोबर डिफरन्स राहते, मेंटेन राहते. हे पहिलीच जाते तर हे पोट्टी बालवाडीत राहते. ठीक आहे, तर असं हे बरोबर प्लॅनिंग करून आता लेकरं पैदा करते लोक. लेकरं तर आजकाल लोक तर आता मुहूर्तावर शिजर करून लेकरं काढते. गणेश चतुर्थी आहे, गणपती. हो ना. अरे दीपिका पादुकोण. ठीक आहे, इकडं ठीक आहे लालबागच्या राजात दर्शन घेतलं. तसं कसं असते 3-4 दिवसाचा तो स्पॅन असते. लेकरू तयार झालं राहते पोटात, त्याच्या हालचाली व्यवस्थित राहते. आता त्याच्यात जर आता 2 दिवसांनी डिलिव्हरी व्हायची तर आज जरी काढलं तर काही प्रॉब्लेम नाही राहत. मग लोक काय करते, अरे आज गणेश चतुर्थी आहे, शुभमंगल सावधान चल द्या. ठीक आहे, लगेच मग ते ऑपरेशन थिएटरमध्ये ते शिजर करून टाकते, झालं लेकरू तिथीनुसार. ठीक आहे. हो ना, असे करायला लागले लोक. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगून राहिलं का लोक करायला लागले आता. ठीक आहे, आमचा दादू झाला, त्याची डेट ऑफ बर्थ आहे 17/11/17. ठीक आहे, काय 17/11/17. ठीक आहे, लग्न झालं 3 फेब्रुवारी. ठीक आहे, 2017. सर अगोदरच होतं का जी? ठीक आहे. तर असं अजिबात नाही. ठीक आहे, ठीक आहे, आमचं लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे. ठीक आहे, आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ठीक आहे, ऑक्टोबर, ठीक आहे, आणि नोव्हेंबर. एकही महिना वाया गेलेला नाही. ठीक आहे, तर हे हनीमून पॅकेज आहे. ठीक आहे, तर हे लक्ष द्या. तर आता डिलेवरी 1-2 दिवसात कधी होणार होती, म्हणून मग ठीक आहे तारीख होती 17, वर्षे होतं 17 आणि 11वा महिना होता, म्हणून मग त्या तारखेला ठीक आहे नॉर्मल काही डॉक्टर होत नाही म्हणे, तर म्हणलं शिजरच करून टाका. मग उद्या डिलिव्हरी करायची तर आज करा. ठीक आहे, तर मग असं लोक भरपूर लोक करतात. आणि काही लोकांचे आता खेड्याबिड्यात हे नॅचरली
डिलिव्हऱ्या होत्या. ठीक आहे. आजकाल प्रसूती वेदनाच येत नाही स्त्रियांना. म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती बदलल्या आणि डॉक्टरले पैसे जास्त भेटते सिजर करायचे. ठीक आहे. आता सरकारची स्कीमच आहे जननी सुरक्षा योजना, काँग्रेसच्या काळात चालू झाली होती 2005ली. ठीक आहे. ती योजना अजूनही चालू आहे. SC STच्या महिलांना फुकट आहे डिलिव्हरी, नॉर्मल असो का सिजर असो. वरतून फळाची एक बॅगही देते. त्याच्यानंतर माता सशक्त राहावी याच्यासाठी ठीक आहे ते कडधान्यही देते. तर असं आहे. तर असो तर लक्ष द्या. मग आता लक्ष द्या रे, लक्ष द्या. ठीक आहे. आता इथं पहा चीन आणि भारत याच्या लोकसंख्येच्या धोरण लोकसंख्या धोरण ठरवताना घाई गडबड करता येत नाही, हे लक्षात घ्या. इथं कोणतीही केंद्राची कमिटी असेल तर IAS अधिकारी नेमते ज्याले 15-15, 20-20 वर्षाचा अनुभव असते. तुम्हाला MPSC UPSCले 12-13 सब्जेक्ट आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एवढे सब्जेक्ट आले खड्ड्यात बसायला शिकवते. तर हे याच्यासाठी शिकवते का तुम्हाला सर्व क्षेत्राचं थोडं थोडं नॉलेज आलं पाहिजे. कलेक्टर असा माणूस असते त्याला मेडिकल क्षेत्राचं नॉलेज असते, त्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज असते, त्याला तिकडं ठीक आहे फॉरेस्टचं सगळे नॉलेज त्याला शिकवते. ठीक आहे. तर त्याला जॅक ऑफ ऑल थिंग्स म्हणते. ठीक आहे. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीचं थोडं थोडं नॉलेज देते. आणि मग त्याला काही बी मुद्दा आला तर त्याच्यावर त्यानं विचार करू शकला पाहिजे. मग आता ज्याले 15-20 यानं समोरच्या 200, 250, 300 वर्षाचा विचार करून हे सगळं तयार करायला पाहिजे. तुम्ही मुंबईत जाणं तर मुंबईत जिथं मंत्रालय आहे, जो एरिया आहे कुलाबा म्हणते त्याला, ह्या एरियात जर गेले कुलाबात, सब हाय प्रोफाईल पूरे गव्हर्नमेंट ऑफिसेस, तिचे रस्ते पाहणं, तिच्या बिल्डिंगा पाहणं, आलिशान बिल्डिंग आहे. म्हणजे इंग्रजांना तवा बनवली मुंबई. आजही ट्रॅफिक जाम होत नाही तिथं. ठीक आहे. मग तिथून बाहेर निघालं सब सत्यानं मोठाले रस्ते आहे. लोकच एवढे वाढले कातल्यासारखे का, मग आता ट्रॅफिक जाम व्हायला लागलं. पण त्यानं 200-250 वर्षाचा पुढचा विचार केला. म्हणून मग आता यानं लोकसंख्या धोरण ठरवायचं आहे. तर असं काही बी नाही करतायत उठसूट, आणि जबरदस्ती तर अजिबात नाही करतायत. याचे वाईट परिणाम चायनाला भोगा लागून राहिले. आता चायनाची प्रचंड लोकसंख्या वाढत होती. यायनं काय केलं पठ्ठ्यानं, हम दो आणि हमारे एकच पैदा करायचं म्हणे. सरकारनं कडक नियंत्रण आणले लोकसंख्येवर का हम दोन हमारी एक. दुसरं पैदा केलं साल्या त्याला मारून टाकीन आम्ही नड्डी पिचकून, पैदाच करायचं नाही. कडक नियंत्रण आणलं चायना का नवरा बायको मिळून एकच लेकरू असलं पाहिजे. आता विषय का झाला का चायनानं हे जबरदस्तीनं कुटुंब नियोजन राबवलं भाऊ. ठीक आहे. हम दो, बाल्याचे बाबा बाल्याची माय, चिंग चॉंग झुंग. ठीक आहे. बाल्या आता 2 फॅमिली आहे या, बाल्याचे बाबा. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे बाल्याचे बाबा बाल्याची माय, बंटीचे बाबा बंटीची माय. आता हम दो हमारे एक, यानं एकच पैदा केलं. आता भारताचं काय होतं, बाल्याचे बाबा बाल्याची माय खंडीभर वाले होते पण आता 2 वर आले. ठीक आहे. हम दो हमारे दो. भारतातले बंटीची माय. ठीक आहे. पिंट्या इले बुची काढतो. आता इथं एक विषय काय झाला, नवरा बायको दोघं जॉबवर जायचे, पोट्ट घरी एकटंच राहायचं, एक कोलकोंडी, हे पोट्ट. ठीक आहे. हे यायची वेळी पोरगी. ठीक आहे. यायले झालं पोरग, हे एकटंच राहायचं घरी, याले बहीण नाही. म्हणून मुलींच्या काय भावना असते ह्या त्याला कधी माहीत पडल्या नाही. एकटंच राहायचं ना ते. आता हे दोघं नवरा बायको जॉबवर जायचे, हे पोट्टी एकटीच घरी राहायची. याने पोराच्या भावना काय हे माहीत नाही इले. आता विषय काय झाला, यायचे झाले लग्न, सोयरीक झाली सोयरीक, हे इवाई इना इन इवाई, सोयरीक झाली, लग्न जुळलं, यायचं लग्न झालं. ह्या दोघांचं लग्न झाल्यावर विषय काय झाला,
का त्या पोराले पोरीच्या भावना कळत नव्हत्या, मुलाच्या कारण त्याच्या घरी एकच होतं ना, भाऊ होताच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचे भांडणं उडायला लागले, खटके उडायला लागले, डायव्हर्सचं प्रमाण वाढलं. जे काही टिकले तर सरकार म्हणते तुम दो और तुम्हारा एक ही होना. म्हणजे आता विषय का झाला, तिथं कंपन्या उभ्या केल्या, इंडस्ट्रियलायझेशन केलं. आता हे रिटायरमेंटवर आले, फेकाले आप्पाजी. ठीक आहे, आणि कंपनीत कामाले माणसं पाहिजे, याच्यापाशी माणसं नाही, हे रिटायर व्हायला आले. अरे बाबू काम होत नाही रे, मला सुट्टी दे. भावाची माणसं नाही आहे, पोट्टे नाही आपल्या, जवान पोट्टे कामाले पाहिजे, माणसं आहे नाही. हे रिटायरमेंटवर आले, फेकाले. आता यायले रिटायरमेंट देऊन नाही राहिले, काऊन तर माणसं नाही. इथं झालं का जवान लोकांची संख्या का झाली कमी आणि म्हाताऱ्याची संख्या वाढली. एक पोट्ट, 4, 2 आप्पाजी, 2 आजी. जवान पोराच्या पेक्षा म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढली, कारण डायरेक्ट ग्राफ कसा गेला, खाली गेला. अबे पैदा एकच केलं 2 मिळून. इथं भारताचा ग्राफ पहा, यायचं लग्न झालं. ठीक आहे, ह्या शुभमचं लग्न झालं पिंटीशी, आणि ह्या पिंट्याचं लग्न झालं ह्या बबलीशी, आणि मग यायचा ग्राफ बरोबर असा चालला सरळ, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, आणि यायचा ग्राफ असा गेला. आता चायनामध्ये जवान पोट्टेच नाही, म्हाताऱ्याची संख्या वाढली, एवढी वाढली काही विचारू नका. आता कंपन्या उभ्या करून ठेवल्या, पोट्टे भेटून नाही राहिले, तर चायनाला जाग आली, अरे चुकलं आपलं, चुकलं. अबे यार, हम दो हमारी एक नाही, हम दो हमारे 2 करा पुन्हा लेकरं पैदा. आता का इथं जन्मल्याबरोबर 25 होणार आहे का ते? ठीक आहे, पिंट्या 25चाच पैदा होणार आहे. अबे हे चुकलं. 50 वर्ष जागेवर नाही येत भाऊ, 50 वर्ष. आता समोर 50 वर्ष लागल. हे 72 ने चालू केलं त्यानं, हे आता लक्षात आलं त्याले 50 वर्षानं बिघडलो. आता लक्षात आलं, त्यानं सुधारलं. आता तर डायरेक्ट चीनच्या युनिव्हर्सिटीनं पोरन पोरीले रोमॅन्स करायच्या सुट्ट्या दिल्या. अबे हो ना. अरे बाबा सर, चायनात जाऊ का आम्ही शिकायले? ठीक आहे. अरे मी काय फेकत नाही. 1.5 वर्षाच्या अगोदर मागच्या बॅचले लोकसंख्या जेव्हा शिकवल्या तेव्हा बस मी लोकसंख्या शिकवायला घ्याशील ना, पेपरले न्यूज याशील. ठीक आहे, डायरेक्ट सुट्ट्या. ठीक आहे. मग अबे हो, आता चायनानं धोरण बदलवलं, हम दो हमारे 2 केलं. आता भारत जवान लोकांचा देश आहे. भारतात 18 ते 40 वयोगटातील पोरं आहे. किती? 18 ते 40 वयोगटातील पोट्टे आहे. 56% भारतात एकूण लोकसंख्येच्या. भारताची ॲव्हरेज लोकसंख्या 26 वर्ष आहे, आणि जपानची ॲव्हरेज लोकसंख्या आहे 48. चायनाची लोकसंख्या आहे 42. ठीक आहे. अमेरिकेची आहे 38, आपली आहे 26. 60. पण पोट्टे लंग हिंडून राहिले, याच्या हाताला काम नाही भेटून राहिलं. जर समजा चायनाला माणसं लागली, आपण करू कामासाठी. कायसाठी? तर कारण यायच्या कंपन्यामध्ये माणसं लागल ना. आता बुढे तर त्याले तुम्ही जबरदस्ती ठेवणार आहे, बाबू माझ्या डोळ्यांना नाही, बुढ्या काम करायला लागते, माणसं नाही आपल्याची. ठीक आहे, असं तर होणार नाही. तर हे पूर्ण गड्ड्यात गेलं आहे. लोकसंख्या धोरण एक वेळा चुकलं का 50-70 वर्ष हाती नाही लागत. इथं आपलं 125 वर्ष झाले जाग्यावर नाही येऊन राहिलं. ते एक डाव बिघडली. हे तुम्हाला सांगितलं ना, पंजाब हरियाणाचं. पंजाब हरियाणा राजस्थानचे लोक UP मध्य प्रदेशातून पोरी नेते लग्न करून, आणि पोरीच्या घरवाल्याला पैसे देते. गोरगरिबाच्या असंच पडकं पुडकं घर, हे पैसे घे 10 लाख, तुमची पोरगी द्या आम्हाला.
म्हणून सध्या आता महाराष्ट्रात तसंच आहे. म्हणून तो पोरीचे भाव पोरीचे पेक्षा पोरीच्या बापाचे भाव वाढले आहे. गव्हर्नमेंट सर्वंटच पाहिजे. ठीक आहे. शेती पाहिजे पण शेतकरी नाही पाहिजे. ठीक आहे. सध्या दिवस आहे त्याचे. ठीक आहे. म्हणून मग तुम्ही एखाद्या चांगल्या जॉबवर गिबवर असले तरच चांगल्या पोरी भेटते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. नाही तर मग काही खरं नाही आहे असा ग्राफ चालू. तर असं आहे. तर हे लोकसंख्या धोरण कोणाचं कोणाचं चायनाचं टोटली बिघडलेलं आहे. ठीक आहे. आपलं बरोबर चालू आहे. पण आपल्या पोट्याच्या हाताले का लागन? रोजगार लागन. का लागन? भारत जवानांचा देश आहे. यंगिस्थान म्हणते भारताले. का म्हणते? भारताले भारत म्हणते, आर्याव्रत म्हणते, भारताले हिंदुस्थान म्हणते, भारताले इंडिया म्हणते. भारताचं अजून एक नाव आहे यंगिस्थान, जवानांचा देश. जवान लोकांची संख्या प्रचंड जास्त आहे. ठीक आहे. आणि या जवान यूथना त्याच्या हाताले जर काम दिलं तर आपण जगाची महासत्ता बी बनू शकतो. एवढी पॉवर आपल्यापाशी आहे. कारण एवढं मानव संसाधन सध्या तरी कोण्याच देशाकडं नाही आहे. ठीक आहे. मानव आहे पण त्याला संसाधनात कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मानव संसाधन हा विषय आहे आपल्याला. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणते त्याला. ठीक आहे. तर तो केव्हा पैदा होते? जेव्हा तुम्ही तुमचंही उत्पन्न कमवायला लागाल. आणि तुमचं उत्पन्न कमवायला लागाल का तुम्ही सरकारला टॅक्स देता. तर त्याला तेव्हा तुम्ही मानव हे संसाधनात रूपांतरित होते. जेव्हा तुमच्या हाताला का भेटन? काम भेटन. का भेटन? काम. त्याला तेव्हा ह्युमन रिसोर्स म्हणजे कमवून देणारे माणसं झाले पाहिजे तुम्ही. मग तुम्ही सरकारलाही कमवून देता आणि स्वतःसाठी कमावता. ठीक आहे. तर असं आहे. म्हणून इथं मोठाले IAS अधिकारी असते. मग भारतानं ठरवलं तर भारतानं मग यायनं जबरदस्ती केला. डायरेक्ट कायदा केला आता लोकसंख्येचा. आता मागच्या वेळेस ठीक आहे ह्या जो गृहमंत्री आहे भारताचा यानं डिक्लेअर केलं होतं का आम्ही लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणणार आहे. बरं झालं का पंतप्रधानांनी नाही म्हणलं होतं. पण ज्यानं लेकरं पैदा नाही केले ते आम्हाला सांगणार आहे का लेकरं कसे पैदा करायचे आणि किती करायचे. अबे हो ना बे. ठीक आहे. म्हणजे कम खतरनाक काम आहे का? त्याला माहीत बी नाही कसे पैदा करायचे. ठीक आहे. आणि ते आम्हाला सांगन. काही तर भगवे कपडे घालून बसले आहे. मग आता म्हणजे तुम्ही विचार करा. इथं जबरदस्ती चालत आहे. डायरेक्ट लोक पाडूनच देते. इंदिरा गांधीला नाही सोडलं ते बे. इंदिरा गांधीने जबरदस्ती केली होती. फक्त जबरदस्तीनं कुटुंब नियोजन राबवलं. फार धिंगाणा दिला करून. ठीक आहे. पाडूनच टाकलं डायरेक्ट 1978च्या इंदिरा गांधी. म्हणून लोकसंख्या धोरण जर चुकलं तर ते पुन्हा हातात लागत नाही. म्हणजे लय खतरनाक काम आहे. म्हणून आता तुम्ही ते थोडेसे पेपर गिपर वाचत जा. ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडते. जगात का चालू आहे का नाही. ठीक आहे. कुठं का झालं हे कामाचे विषय आहे. आपल्या पर्सनली कामाचे आहे. ठीक आहे. तर म्हणून आणि भारतात सोशली प्रॉब्लेम आता बरेचसे वाढलेले आहे. म्हणजे डायव्हर्सचं प्रमाण किमान खूप जास्त वाढलं आहे. आता या आधुनिकरणाच्या युगात त्याच्यानंतर संशय बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर. आणि याच्यावर कोणतंही औषध नाही जगात. ठीक आहे. एक वेळा बिमारी झालेली परवडते दुरुस्त करता येईल पण संशयावर इलाज नाही. एक वेळा बायकोच्या मनात आणि लग्न झालेल्या मुलींनी नवऱ्याचा मोबाईल पाहू नये आणि नवऱ्यांनी बायकोचा मोबाईल पाहू नये. ठीक आहे. आणि ह्या मोबाईलमुळेच अर्ध्या लोकांचे घरात भांडणं होतात आणि घराचा सत्यानाश होते. ठीक आहे. आता ऑब्वियसली आहे का तिचे काही मैत्रीण राहीन हे बोलन तू बोलतोस काहून तुला कोण सांगितला कारभार. आता ते लग्न झालं म्हणजे तूच आहे का. ठीक आहे. काही मित्रमैत्रीण काही आहे का नाही. ठीक आहे. मित्राचंही नातं चांगलं असू शकते, मैत्रिणीचंही नातं चांगलं असू शकते. ठीक आहे. पण संशयी माणूस असला किंवा संशयी स्त्री असली तर मग काहीच होत नाही. मग ते असं ताणत जाते आणि शेवटी तो रबर तुटते. ठीक आहे. आणि ते काही मग टिकत नाही आणि खूप प्रमाण वाढलं आहे त्याचा. जर तुम्हाला मुलबाळ झालं असेल तर त्याच्या भविष्यावर वाईट परिणाम होते. ठीक आहे. मग भारताची जे सिस्टम आहे ठीक आहे कौटुंबिक रचना ती चांगली आहे.
तुम्ही जर अमेरिकेत गेले, लॅटिन अमेरिकेत, तर तिथं ठीक आहे, तिथं अशी व्यवस्थाच नाही आहे. तिथं जर एखादा पोरगा एखाद्या पोरीला घेऊन पबमध्ये गेला आणि त्या पोरीले जर दुसरा आवडला, त्याला टाकून देते आणि दुसऱ्यासोबत चालली जाते ते. ठीक आहे. तिथं 3 वर्षाचा पोरगा झाल्यावर मायच्या रूममध्ये सरळ नाही घुसता येत, नॉक करून घुसा लागते. ठीक आहे, परमिशन घ्या लागते. एवढी प्रायव्हसी आहे. 3 वर्षाच्या पोराले सुद्धा मायबाप 18 वर्षापर्यंत तुम्हाला पोचते. 18 वर्षाच्या नंतर 1 बी रुपया नाही देत पाकिट मनी. मग सर शिक्षण तू कमवाले जा, हॉटेलात काम कर, कुठं बी काम कर, पैसे कमावून एज्युकेशन घे. ठीक आहे, अशी पद्धत फॉरेनमध्ये आहे. आपलं पोट्ट 30 वर्ष बापाच्या उरावर बसून खाते. ठीक आहे, हो आहे, व्यवस्थाच तशी आहे आपल्या इथं. ठीक आहे, कर मग शिक ना बाबा. मी MA झालो, आता डबल MA करू, कर ना, कर बाबू कर. ह्या सांगत नाही का तिनं ॲडमिशन घेतली राहते MA. ठीक आहे, ती याले बी घ्यायची राहते. ठीक आहे, आणि ह्या MAचं कॉलेज सोडून ह्या बोर्ड धरण दिलं राहते. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे ठीक आहे आपल्या इथं सध्या चालू आहे. आणि त्याच्यामुळे लग्न जुळल्याच्या नंतर बी ठीक आहे बऱ्याच वेळा अगोदर काही आपलं होतं असन, नंतर काही असन ते विसरून जायचं. ठीक आहे, त्याला याच्या मधात काही आणायचं नाही, तिलाही सांगायचं आणि तुम्ही तुमचंही विसरून जायचं. तेव्हाच ते टिकून राहते. नाही तर मग ठीक आहे म्हणलं तर मग झालं मग. आणि असा या जमान्यात अजिबात विचार करायचा नाही का मला खूप धुतल्या तांदळाची पोरगी भेटन. ठीक आहे, जिचं कोणासोबत प्रेम राहणार नाही आणि काही राहणार नाही. मी किती धुतल्या तांदळाचा आहे हे बी आपण पाहून घ्यावं. ठीक आहे, थोडंसं आरशात स्वतःला विचारावं. ठीक आहे, त्याच्यामुळे असा विचार कोणच करायचा नाही बऱ्याच वेळा. ठीक आहे, त्याच्यामुळे सुद्धा जुळलेले लग्न तुटतात. ठीक आहे, जुळलेले लग्न मोबाईलवर भांडू तुटते. ठीक आहे, 8-8 महिन्याचा स्पॅन ठेवते. ठीक आहे, मग उखर वाखर इकडं तिकडं बोलता बोलता या सांगून देते तिले माझ्या 4 गर्लफ्रेंड होत्या, एक 12वीत होती, एक BSc होती. ते तिचं काहीच नाही सांगत, ह्या सांगत बसते पोती पुराण. ठीक आहे, आणि मग ते काही झालं का उकरू काढत जाते असं. आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, इंडिया टुडेचा सर्वे आहे. ठीक आहे, रिपोर्ट आहे. या रिपोर्टनुसार या रिपोर्टनुसार लक्ष द्या बे, या रिपोर्टनुसार सध्या 2000 ठीक आहे 22-23 भारताची लोकसंख्या आणि चायनाची लोकसंख्या एका जाग्यावर आली होती. चायनाची लोकसंख्या 142.6. ठीक आहे, 142.6 कोटी म्हणजे 1,42,60,00,000 आणि भारताची याच्यापेक्षा ठीक आहे कमी होती. हे लगेच आता भारताची लोकसंख्या वाढली आणि भारताची लोकसंख्या चायनाले क्रॉस करून चायनाले क्रॉस करून पुढं गेली. आणि मग आता आपण ठीक आहे सध्या याच्यापेक्षा पुढं आहे. कोणापेक्षा? आता त्याच्यानंतर चायनाची कमी होत जाईल आणि आपली वाढत जाईल. तर आपली आता अशी थोडीशी ग्रोथ होईल आणि मग खाली येऊ आपण. आता हम दो हमारे दोवर आलं का मग हे काही बुडेबाडे आहे ना आता शिल्लक. ठीक आहे, ते वगैरे ठीक आहे, मग ते थोडंसं रेग्युलराईज येईल. पण त्याला अजून तरी 2070 लागते. ठीक आहे, किती लागते? 70-80पर्यंत आपण स्टेबल होऊ लोकसंख्येच्या बाबतीत. पण तोपर्यंत भारताची लोकसंख्या भारताची लोकसंख्या 170 कोटीच्या घरात राहील. ठीक आहे, 160 ते 170 कोटीच्या घरात राहील. हे दिसलं का? दिलंच आहे ना, 170 कोटी. ठीक आहे, आणि मग 100 वर्षानं इथं जिवंत नाही राहणार तुम्ही. ठीक आहे, इथं कुठं राहणार बे? का एवढे जगून राहिले का? ठीक आहे, तर माहीत झालं आता मी डंग करत केव्हा 2050 लय होते ते चले अजून 25. हो, केव्हा बी जाऊ शकते या स्पॅनमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ठीक आहे हे लक्षात ठेवा. पण पेपरले आलं भारताची लोकसंख्या किती हे अनामधात आलेले लोकसंख्येचे आकडे काहीच मारायचे नाही.
लोकसंख्येचे आकडे भारताचा लोकसंख्या आयोग जे सांगते तेच मारायचे. तुम्हाला प्रश्न येईन 2011च्या जनगणनेवरच. ठीक आहे, आलतू फालतूचे कुणीकडले आकडे पाहायचे नाही. ठीक आहे, आता जेव्हा भारत सरकार लोकसंख्या मोजणं चालू करण तर 6 महिन्यात 1 वर्षात लोकसंख्येची आकडेवारी येऊन जाते. तुमची सरकत सगळ्यात खतरनाक असते 2011ची, म्हणजे त्या पिरियडमध्ये सापडले 11 आणि 21 याची तुलना करावी लागते. आणि त्या तुलनेमध्ये बंद्या नोट स्वतः काढावं लागते, कारण 5-5, 6-6 प्रश्न येते. किती प्रश्न येते? 5-5, 6-6. ठीक आहे, येतेच. ठीक आहे, तर असो. ठीक आहे, आता लक्ष द्या. जगाची लोकसंख्या 800 कोटी गेली आहे. किती कोटी? 800 कोटी लोक आहे जगात. आता युनियननं डिक्लेअर केलं मागच्या वर्षी का जगाची लोकसंख्या 800 कोटी झाली आहे. किती कोटी झाली आहे? अबे किती कोटी झाली आहे? 800 कोटी लोकसंख्या झाली आहे. आणि जगाची लोकसंख्या 5 अब्ज. किती अब्ज? 5 अब्ज म्हणजे 500 कोटी. 500 कोटी लोकसंख्या झाली होती 11 जुलै 1987. केव्हा झाली होती? 11 जुलै युनोनं जाहीर केलं का 11 जुलै 1987 जगाची लोकसंख्या 5 अब्ज म्हणजे 500 कोटी झाली आहे. त्या दिवसपासून युनोनं हा दिवस, कोणता दिवस? 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. ठीक आहे, कोणता? हा, परीक्षेत प्रश्न आला होता, कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येते? कोणता? कारण विचारण काहून साजरा करण्यात येते? तर त्या दिवशी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. काय झाली होती? 5 अब्ज. आता जगाची लोकसंख्या 8 अब्ज झाली आहे. किती झाली आहे? 8 अब्ज. आणि हे 8 अब्ज लोकसंख्या झाली. ठीक आहे, हे 8 अब्ज लोकसंख्या झाली. आता त्याच्यात सर्वात जास्त लोकसंख्या, ठीक आहे, पहिला देश आहे. ठीक आहे, पहिला देश आहे चीन. आता सध्या भारत झाला आहे. ठीक आहे, दुसरा आहे भारत. ठीक आहे, तिसरा आहे USA अमेरिका आणि चौथा आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया छटाकवरच देश आहे पण लोकसंख्या खूप आहे. कोण्या देशात? इंडोनेशिया. ठीक आहे, तर भारताचा लोकसंख्येत, ठीक आहे, पहिला क्रमांक झाला आहे आता. म्हणजे हे इथं बदललं. ठीक आहे, आता पहिला लिहायचं भारत, जुने आकडे आहे, आणि दुसरा लिहायचं चीन, मग तिसरा USA. ठीक आहे, आता त्याच्यात सर्वात जास्त जगात कोण्या धर्माचे लोक आहे असा एक वेळा प्रश्न आला होता. कोण्या धर्माचे आहे? जगात सर्वात जास्त ख्रिश्चन धर्माचे लोक आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 31% लोक काय? ख्रिश्चन आहे. ठीक आहे, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक ख्रिश्चन आहे? 31. मुस्लिम लोक आहेत 23%. किती टक्के? 23. निधर्मी हे लोक 1 नंबर आहे. आफ्रिकेत आढळतात निधर्मी लोक, ज्याले भगवा हातात घ्यायचा, निया पांढरा पिवळा काही लेणं देणं नाही. नो झेंडा, नो कलर, नो देव, नो अल्लाह, नो कुछ. निधर्मी लोक आहे. किती मस्त लोक असं, धर्मच नाही. ठीक आहे, जातच नाही. निधर्मी लोक आहे जगात 16% आफ्रिकेत आहे. किती टक्के? 16%. खूप जबरदस्त निधर्मी. त्याच्यानंतर हिंदू 15%. ठीक आहे, आणि ते भारतातलेच होय सगळ्यात जास्त. ठीक आहे, काही इंडोनेशियात आहे, काही नेपाळमध्ये आहे, काही भूटानमध्ये आहे. बौद्ध आहे. लय लोकायला वाटते का चायनात बंदे बुद्धिस्टच आहे. ठीक आहे, लय लोकायला असं वाटते का चायनात बुद्धिस्ट आहे, चायनाची लोकसंख्या जास्त आहे तर लोक बुद्ध हाणते. आणि बुद्धाचा, ठीक आहे, लोकसंख्येनुसार जर कम पाहिला तर 6वा लागते. ठीक आहे, सर्वात जास्त लोक ख्रिश्चन, दुसरे मुस्लिम, तिसरे निधर्मी, चौथे हिंदू. ठीक आहे, आणि 5वे बुद्ध, 5वा नंबर लागते. ठीक आहे, तर असा क्रम आहे. समजलं का? हां, मग आता लक्ष द्या. जगाची लोकसंख्या, ठीक आहे, हे लक्ष द्या रे, जगाची लोकसंख्या प्रतिवर्ष 1.14% वाढत आहे. किती टक्क्यानं? जगाची लोकसंख्या दरवर्षी, ठीक आहे, जगाची लोकसंख्या दरवर्षी 1.14%. ठीक आहे, दरवर्षी वाढ. कशाच्या लोकसंख्येत? अबे कशाच्या लोकसंख्येत? जगाच्या लोकसंख्येत.
जगाच्या लोकसंख्येत, ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर असे काही देश आहे का जिथं खेड्याची लोकसंख्याच नाही, ठीक आहे. असे 3 देश आहे. पहिला देश आहे मकाऊ, दुसरा देश आहे सिंगापूर आणि तिसरा देश आहे हाँगकाँग, ठीक आहे. हे 3 देश आहे ज्याच्यात खेडच नाही आहे. सिंगापूरमध्ये गेले तर खेडच नाही आहे, डायरेक्ट तो देश म्हणजे शहर आहे, ठीक आहे. आणि एक देश आहे एक ठीक आहे देश आहे व्हॅकेटन सिटी, ठीक आहे. तो देश आर्वी नाक्यावर सुरू झाला आणि बस स्टँडवर खतम झाला, ठीक आहे. जगातला सगळ्यात छोटा देश व्हॅकेटन सिटी, आर्वी नाक्यावर सुरू झाला, बस स्टँडवर खतम झाला. देश म्हणजे टिकली तरी बरी राहते बाईच्या कपायावरची, तो जगाच्या नकाशावर दिसत बी नाही, ठीक आहे. तर मकाऊ, सिंगापूर, ठीक आहे. मकाऊले आपले फिल्मफेअर पुरस्कार गिरस्कार बी होते, टीव्हीवर येते, ठीक आहे. मकाऊ, सिंगापूर आणि हाँगकाँग. सिंगापूर बी जबरदस्त आहे, मी गेलो होतो. ते मच्छी आहे ना, तिच्या तोंडातून असं पाणी पडते, अबे ते मच्छी अशी उभी, ठीक आहे. ते दाखवते ना आपल्याला पिक्चरमध्ये, ते इथं मोठा तलाव आहे मधात, त्याच्या आजूबाजूला मोठाले, ठीक आहे, वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. मकाऊ, सिंगापूर, हाँगकाँग हे 3 शहर पूर्णतः शहरीकरण झालेले आहे, 100% शहरीकरण आहे, ठीक आहे. आणि जगाची, ठीक आहे, जगाची 60% लोकसंख्या आशिया खंडात आहे. कुठं आहे? आशिया खंडात. हे जगाची माहिती सांगून राहिलो. कुठं आहे? जगाची 60% लोकसंख्या कुठं आहे? अबे जगाची 60% लोकसंख्या एकट्या आशिया खंडात आहे. आणि मग जगाची 15% लोकसंख्या आफ्रिकेत आहे. कुठं आहे? आफ्रिका. लक्ष द्या, 1804ले 1 अब्ज लोकसंख्या होती जगाची. किती? 1 अब्ज, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 अब्ज झाली 1927ले, ठीक आहे. 1960ले झाली, ठीक आहे, 3 अब्ज. 1974ले झाली 4 अब्ज. आणि 1987ले झाली 5 अब्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 ऑक्टोबर 1999ले झाली 6 अब्ज. आणि 2011ले झाली 7 अब्ज. आणि त्याच्यानंतर 2024ले याच वर्षी जानेवारी महिन्यात 8 अब्ज झाली. एवढी लोकसंख्या वाढली जगाची, ठीक आहे. म्हणजे जवळपास सुरुवातीले सुरुवातीले 1 अब्ज जगाची लोकसंख्या वाढायला किती वर्ष लागले? 110. अभि 110च्या वर आहे ना, ठीक आहे. 117 वर्ष जवळपास लागले. हे इथं फरक पहा, 113 वर्ष. 1 अब्ज लोकसंख्या. काहून? रोग ये, ठीक आहे. आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, काही नव्हत्या, ठीक आहे. लोक मरे. मग तिथून 1 अब्ज लोकसंख्या वाढायसाठी वर्ष पहा किती लागले, ठीक आहे. 1927 ते 1960, ठीक आहे. म्हणजे जवळपास, ठीक आहे, किती वर्ष? 30 आणि 30 35 23 वर्ष. किती वर्ष? नाही, 33 वर्ष. किती वर्ष? 33 वर्ष. इथं पहा मग खाली आलं. अरे विषयच खतम आहे, ठीक आहे. इथं 14 वर्ष, मग इथं तर 13च वर्ष लागली. इथं 1 अब्ज वाढायले डायरेक्ट 12च वर्ष लागली. आणि इथं, ठीक आहे, किती? 12 वर्ष. आणि आता इथं पुन्हा 13 वर्ष.
म्हणजे आता कुठं थोडंसं ठीक आहे स्पॅन वाढत चालला का? ठीक आहे, 1 अब्ज लोकसंख्या वाढायचा स्पॅन वाढत चालला ना. ठीक आहे, इथं पहा ना. ठीक आहे, इथं 13 वर्ष झाले ना. आणि इथं किती झाले? ठीक आहे, इथं किती झाले? 12. इथं 12. म्हणजे आता थोडे थोडे लोक लोकसंख्येवर का करत आहे? कंट्रोल करत आहे. का करत आहे? कंट्रोल करत आहे. तर हे होती जगाच्या लोकसंख्येची माहिती. सर्वात जास्त कोणत्या धर्माचे लोक आहे? दुसरे मुस्लिम, तिसरे निधर्मी, चौथे हिंदू आणि 5वे बौद्ध आहे. ठीक आहे, मी बौद्ध मारून आलो होतो. परीक्षेत प्रश्न कोणत्या धर्माचे लोक जगात सगळ्यात जास्त आहे? क्रम लावा असा बी प्रश्न येऊ शकते. समजलं का? याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? अरे भाऊ याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम? जमन हां, उद्या रविवार आहे, सोमवारी पाहू आपण. ठीक आहे, लक्ष द्या, सोमवारी पाहू आपण भारताची लोकसंख्या. ठीक आहे, पहिलेपासून सगळे घनता बिनता सब. ठीक आहे, आता जगाचं सांगितलं आज.